नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. पेन्शनधारकांच्या किमान पेन्शनसह प्रलंबित मागण्यांसाठी खासदार कार्यालयासमोर आंदोलन. देशभरातील पेन्शनधारकांनी किमान पेन्शन वाढ, महागाई भत्ता लागू करणे आणि इतर अनेक प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विविध ठिकाणी आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. याच पार्श्वभूमीवर पेन्शनधारकांनी खासदार कार्यालयासमोर निदर्शने करत निवेदन सादर केले आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की सध्याच्या महागाईच्या काळात मिळणारी किमान पेन्शन अत्यंत अपुरी असून त्यामध्ये तातडीने वाढ करण्याची गरज आहे. तसेच पेन्शनवर महागाई भत्ता लागू करावा, पेन्शनचे नियमित व वेळेवर वितरण सुनिश्चित करावे आणि वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. आंदोलनादरम्यान प्रतिनिधींनी सांगितले की अनेक वर्षापासून या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असून सरकारने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा देशव्यापी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. पेन्शनधारकांच्या प्रमुख मागण्या: किमान पेन्शनमध्ये तातडीने वाढ करणे, पेन्शनवर महागाई भत्ता लागू करणे, पेन्शनचे नियमित व वेळेवर वितरण करणे, वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा करणे, पेन्शनविषयक प्रश्नांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करणे. पेन्शनधारकांनी खासदारांमार्फत केंद्र सरकारकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले असून लवकरच निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.